ग्रामस्थांना त्रासदायक ठरलेल्या वानराला केलं पिंजऱ्यात बंद। हरपवडे ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला वनविभागाची साथ। त्या वानराची रवानगी केली आंबोली जंगलात। आजरा तालुक्यातील हरपवडे गावात उच्छाद मांडलेल्या वानराला पिंजराबंद करण्यात आलं। या वानराने पुरुष आणि महिला ग्रामस्थ वर्गाला त्रस्त केलं होतं। शिवाय झाडं, पिकं आणि घरांचं नुकसान देखील केलं होतं। त्यास जेरबंद करण्यात वनविभागाने सहकार्य केल्याचं या निमित्तानं सांगण्यात आलं। गेले काही दिवस तालुक्यातील हरपवडे गावात वानरांचा एक कळप बेदरकारपणे उच्छाद मांडून राहिला होता। गाव परिसरातील पिकं, झाडं, त्यावरील मोहर आणि घरांच्या कौलांची नासधूस त्यांनी आरंभली होती। यापैकी त्या कळपातील एक वानर तर फारच त्रासदायक ठरलं होतं। नेहमीप्रमाणे नुकसान करतानाच गावाच्या गल्ली मार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या महिला, पुरुष तसंच शाळकरी मुलांना मारहाण करण्यापर्यंत त्याची मजल गेली होती। काही जणांनी तर त्याच्याकडून कानाखाली प्रसादही खाल्ला होता। एक प्रकारची दहशतच इथं पसरली होती। याबाबत गावच्या सरपंच सागर पाटील, देवदास गुरव आणि ग्रामस्थांनी वनविभागाकडे या वानराचा प्रतिबंध करण्याबाबत विनंती केली। त्यांच्या याबाबतच्या सततच्या पाठपुराव्यामुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनीही मनावर घेतलं आणि धाडस दाखवलं। गावाशेजारील बाळू गुरव यांच्या राहत्या घराजवळच ते माकड ठाण मांडून असायचं। वनविभागानं तिथंच सापळा लावून त्याला पकडलं। वनविभागाच्या सहकार्यामुळे हरपवडे गावातील ते त्रासदायक वानर अखेर पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आलं। अत्यंत त्रासदायक आणि दहशत माजवलेलं वानर पिंजराआड गेल्यानं ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडत वनविभागाला धन्यवाद दिले। आता उर्वरित वानरांचा बंदोबस्तही अशाच प्रकारे करण्यासाठी सापळा लावलेला असल्याचं सांगण्यात आलं। सापळ्यात जेरबंद केलेल्या त्या वानरास आंबोली जंगलामध्ये सोडण्यात आलं। वनक्षेत्रपाल मनोजकुमार कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल शकील मुजावर, वनरक्षक अस्मिता घोरपडे, वनमजूर मारुती शिंदे, अक्षय पाटील, शाहरुख शेख, विनायक पताडे, साहिल डेळेकर आदींनी मोहीम राबवली।